बंदेचे बुद्धगया मुक्तीबद्दल बोलता का 2 शब्द? हां असे माहिती. महान करुणी कव्य विश्वाला शांतीचा मैत्रीचा करुणेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध तसेच पूजनीय भारतीय राज्यघटनेचे प्रथम शिल्पकार महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना पंचांग त्रिवार वंदन. आज सर्व भारतातील नव्हे तर जगातील सर्व लोक बाबासाहेबांची 134वी जयंती साजरी करत आहे. परंतु एक दुःखाची गोष्ट आहे की वर्षानुवर्षे जे बुद्धगया जी बौद्धाच्या ताब्यात असायला पाहिजे, परंतु इथल्या मनुवादी व्यवस्थेने आमचे हक्क दाबून बुद्धगया ही मनुवाद्याच्या हातामध्ये स्थलांतरित केलेली आहे. अनेक वर्षापासून आम्ही लढा देत आहोत. आमचे भिक्षू लोक आजचा 62वा 63वा दिवस आहे. बुद्धगया मुक्ती महाविहारासाठी संघर्ष करत आहे. परंतु शासन दरबारी आमची कैफियत कोणी घेत नाही. आमच्या भिक्षू लोकांचं तिथे पाणी बंद केलं. अनेक व्यवस्था आमच्यासाठी त्यांनी दुर्मिळ करून टाकलेल्या आहे. आम्हाला असं वाटते की आमची जी धरोहर आहे ही आमच्या बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजे, कारण ती धरोहर आम्ही स्वाभिमानानं जगावं. आमचे जे बौद्ध अनुयायी बुद्धगयाला जातात त्यांनी स्वाभिमानानं जगावं, त्यांच्या ताब्यामध्ये ती बुद्धगया यावी अशी शासनाला आम्ही विनंती करत आहोत. परंतु शासन आमच्या इकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून त्या शासनाचा आम्ही सर्व अखिल भारतीय भिक्षू संघाच्या वतीने निषेध करत आहोत. साधू साधू साधू. बोला. माझे नाव सौ सुजाता नितीन रोडगे. मी प्रॉपर गडचिरोली येथे ITI कॉलेजमध्ये टीचर आहे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो हा बौद्ध धर्म दिला, त्या धर्मामध्ये महाबोधी विहारामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याबद्दल मला एकच सांगावंसं वाटते की सर्वांनी एकी करून आपल्याला ब्राह्मणवादी आणि मनुवादी लोकांना हटवून आपल्याला आपले तिथे भिक्षू लोक बसवायचे आहे. त्याकरिता आपल्याला त्यांना सगळ्यांना सपोर्ट करायचा आहे. प्रत्येक गावागावातून, प्रत्येक शहरातून, प्रत्येक घराघरातून आपल्याला त्यांना मदत करायची आहे. त्यासाठी सर्वांनी जागृत नागरिक होऊन आपल्याला त्यांच्यापर्यंत ज्या त्यांना सुविधा लागतात त्या सुविधा आपल्याला पोहोचवायच्या आहे. महाबोधी आंदोलन कसं सक्सेस